प्रमोद जठार साहेब, माजी आमदार सन्माननीय बाळासाहेब माने, सन्माननीय उल्काताई विश्वासराव, सन्माननीय शिल्पाताई मराठे, सन्माननीय मंडळाध्यक्ष सुतारजी, मंडळाध्यक्ष सुरेशजी गुरव, आमचे रवी नागरेकर आणि उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी, आज राजापूरमध्ये ह्या लोकसभेच्या निमित्ताने आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही पहिली सभा इथे आयोजित करण्यात आलेली आहे। मी राणेसाहेबांना सांगू इच्छितो की मी काहीतरी 24 तास अगोदरच आपल्या काही प्रमुख लोकांना फोन केले की आपल्याला राणेसाहेबांचा दौरा आयोजित करायचा आहे आणि तो दौरा आयोजित करत असताना आपल्याला कुठल्या पद्धतीने दौरा आयोजित करायचा आहे हे सांगत असताना पहिला तालुक्याने ज्यांनी हात वर करून सांगितलं की साहेब राणेसाहेबांच्या ह्या लोकसभेमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जर सुरुवात करायची असेल तर ती राजापूर मतदारसंघातून सुरू करूया, आणि तशी आज इकडे ती सभा होत आहे। मी खास करून आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या कमीत कमी वेळेमध्ये एवढी मोठी सभा आपण आयोजित केली, त्याबद्दल मनापासून आपल्याही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। कारण का हे काही सोपं नाही, मला माहिती आहे। माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवडणूक कशी लढायला पाहिजे, लोकसभेचं महत्त्व काय, लोकसभेला कुठला उमेदवार आणि कसा उमेदवार गेला पाहिजे हे त्यांच्या भाषणातून त्यांच्या मनोगतातून सांगितलेलं आहे। आपण इथे काम करत असताना मला खरोखरच या राजापूर तालुक्याचं कौतुक वाटतं की मी 2019 मध्ये जेव्हा माझा पराभव झाला तेव्हा मला जी काय मतं पडली रत्नागिरी जिल्ह्यामधून ह्या मतदारसंघा म्हणजे ह्या 5 तालुक्यांमधून, त्यापैकी सर्वात जास्त मतदान जरी कमी पडलं असलं तरी सर्वात जास्त मतदान कुठे पडलं असेल तर ते ह्याच राजापूर तालुक्यामध्ये पडलं। त्या गोष्टीचा मला तुम्हाला खरोखर मनापासून आभार व्यक्त करायचा आहे। आता निवडणूक वेगळी आहे, ही लोकसभा 2024 ची निवडणूक आहे, म्हणजे ही सन्माननीय मोदी साहेबांची निवडणूक आहे। ही निवडणूक काय साधी नाही। जरी आपण म्हणत असू की ही 400 पार 100% आपण जाणार, तरी ही निवडणुकीसारखीच आपण बघितली पाहिजे। ही युतीच्या उमेदवाराच्या अंतर्गत ही निवडणूक लढवली जाणार आहे। चित्र फार छान आहे, सगळीकडे चित्र फार छान दिसतंय, पण आपण गाफील न राहता आपण या निवडणुकीकडे फार बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। आजपासून ही जरी पहिली सभा असली तरी आजपासून निवडणुकीला सुरुवात झाली आहे असंही आपल्या मनामध्ये आपल्या स्मरणामध्ये आपण ते ठेवावं। जरी निवडणूक सोपी वाटत असली तरी ती संपल्यापर्यंत संपलेली नसते। ही लोकसभेची निवडणूक आहे। या सभागृहामध्ये मी एकमेव असा उमेदवार आहे किंवा एकमेव असा माणूस आहे, उमेदवार नाही, लपडं नको, उमेदवार नाही, एकमेव असा माणूस आहे की ज्यांनी ही लोकसभा ही 3 वेळा लढवलेली आहे। एकदा काँग्रेसच्या माध्यमातून लढवली 2 वेळा आणि एकदा अपक्ष म्हणून लढवली। अपक्ष म्हणून जी काय लढवली त्याच्यामध्ये 3 लाखाच्या जवळपास मी मतं घेतली आणि ते सगळं आपल्या आशीर्वादामुळे घेतली, नाहीतर एका अपक्ष उमेदवाराला 3 लाख मतं पडणं हे अशक्य आहे। कोकणामध्ये ह्या मतदारसंघामध्ये तेव्हा तर शिवसेना एक होती, तेव्हा वेगवेगळी शिवसेना नव्हती। आताचे जे खासदार आहेत त्यांना सांगा पक्ष बाजूला ठेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या नावावर आत्ताचे विद्यमान खासदार हे किती मतं घेतात हे मलाही बघायचं आहे। काम केलं काहीच नाही। या राजापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त संपर्क सिंधुदुर्गानंतर जर कुठला असेल तर आमचा या राजापूर तालुक्यामध्ये आहे। माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं राजापूरमध्ये असं 10 वर्षामध्ये काय घडलं हे मला तुम्ही कोणीही सांगावं। रवीनी सगळंच काय त्याच्या भाषणातून सांगितलं नाही। आमचा जीव तुटतो। मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी इथे बसलेल्या आहेत।
मोठ्या प्रमाणामध्ये युवक इकडे बसलेले आहेत समोर. आम्ही जेव्हा जैतापूरला, मी खासदार असताना जेव्हा जैतापूरची सुरुवात केली, एक प्रकल्प असा यावा, लाखभर कोटीची इकडे इन्व्हेस्टमेंट यावी, उलाढाल यावी, इथे मुलांना इकडे नोकऱ्या मिळाव्या, म्हणून आम्ही जैतापूरनी सुरुवात केली. चला केंद्राचा एक इथे मोठा प्रकल्प येतोय. लोकांना जर नको असेल तर पहिली लात मारणारा हा निलेश राणे असेल, हा सांगणार मी तेव्हाही होतो आणि आजही आहे. पण तेव्हा काय झालं, तेव्हा विरोध एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला, इथून जो वणवा लागला तो रत्नागिरीपर्यंत पोहोचला, मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनामध्ये तो प्रकल्प तर गेलाच परत, काही हरकत नाही. पण नुकसान कोणाचं झालं? नुकसान तुमचं आणि आमचं झालं. माझं काहीच नोकरीवर कोण लागणार नव्हता माझ्या घरातला, पण इकडच्या माता भगिनींची जी मुलं आहेत, इकडची जी मुलं आहेत, इकडचे जे तरुण आहेत, त्यांना तिकडेच्या नोकऱ्या मिळणार होत्या. सगळं नुकसान आमच्या इकडच्या तरुणांचं झालं, फायदा फक्त राजन साळवींचा झाला. ते आमदार झाले. त्या एका विषयावर कोणी इकडे मान्य करेल व्यासपीठावर, त्या एका विषयावर, जैतापूर या विषयावर राजन साळवी आमदार झाले. चला काही हरकत नाही, आमदार झालात, आता काहीतरी चांगलं आणा. आता आम्हाला सांगा, तुम्ही आमदार झालात, खासदार झालात, आता काय? आज बघा खासदारांवर परिस्थिती काय आली. सिंधुदुर्गामध्ये 10-11 लोकांना घेऊन एका खळ्यामध्ये मीटिंग घ्यायला लागतायत. एका काळची शिवसेना जी जाहीर सभा मैदानात घ्यायची, हॉलमध्ये घ्यायची मोठ्या, आता खळ्यामध्ये बसून 11-12 लोकांची सभा घेत आहेत. ही परिस्थिती खासदारांवर आली कारण का 10 वर्ष काहीच दिलं नाही. त्याच्यानंतर रिफायनरी आली, त्याच्याबरोबर आयलॉग कंपनी आली. आयलॉग कंपनी आली कधी, वसंत पाटील साहेब गेली कधी, हे इकडच्या लोकांना पण कळली नाही. पण फार मोठी इन्व्हेस्टमेंट, फार मोठी गुंतवणूक इथे येणार होती आयलॉग कंपनीच्या नावाने. खासदारांना तेव्हाही कळलं की ह्याच्यातून काहीतरी कळलं पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे. आयलॉग कंपनी परत गेली. रिफायनरीचा प्रकल्प, माझ्याबरोबर जटार साहेब होते. मला या माणसाचं खरोखर वाईट वाटतं, ज्यांनी तन मन धन अगदी मनापासून, स्वतःसाठी नाही पण इकडच्या जनतेसाठी एक शहर उभं राहावं, एक व्यवसाय उभा राहावा, आपलं दरडोई उत्पन्न वाढावं, आपलं जीवनमान सुधारावं, याच्यासाठी हा माणूस प्रामुख्याने प्रयत्न करत होता त्या रिफायनरीसाठी. आज काय झालं, मी आणि जटार साहेब आम्ही कुठे माडबनला गेलो, माडबन ना कुठे ते बारसूमध्ये गेलो. बारसूमध्ये गेलो असताना एक त्याच्यातला पत्रकार होता, मी आता साहेबांना सांगत होतो, त्या पत्रकारांनी जाऊन आग लावली तिकडे. माती भडकवायचं काम त्या पत्रकारांनी केलं. आता त्या पत्रकाराला कोणी सांगितलं मला इथे नाही सांगायचं. त्या बिचारा माता भगिनी तिथे उन्हा रानात तिकडे इथे उभ्या होत्या, त्या आल्या माझ्या समोर. मी जटार साहेबांना बोललो, नाही साहेब ही लोक आपली आहेत, आपण उतरलं पाहिजे. आम्ही गाडीतून एकदा नाही 2दा उतरून नेलं मी त्यांना, की नाही साहेब काही नाही करणार. अहो एक तर आडनावात राहणे आणि कोकण ही मातीच आमची आहे, तर आम्ही आमच्या लोकांकडून पळून कुठे जाणार आहोत. आम्ही दोघंही उतरलो, उभे राहिलो, बोला कोणाला काय बोलायचं. माता भगिनी विनंती करत होत्या. मी त्यांना विनंती केली, अहो विनंती नका करू, मी पण तुमचाच आहे. प्रकल्प नको असेल आपण नको, पण कोणाच्या बोलण्यावरून हे सगळं चालू आहे. 200-300 कोणतरी मुंबईतून कोणतरी एनजीओवाला येणार, मुंबईतून एनजीओवाला येणार आणि तो आपल्या माता भगिनींना सांगणार, आमच्या तरुणांना सांगणार, इथे काय नोकऱ्या वोकऱ्या नाही, इकडे 10 तोंड निर्माण होतील, इथे कोण गरोदर होणार नाही, हे आमच्या माता भगिनींना सांगितलं. रिफायनरी गेली, नुकसान कोणाचं झालं? जे तेव्हा विरोध करत होते त्यांना विचारा, तुम्ही जे सांगत होते चला रिफायनरीला लात मारा, लात मारली रिफायनरीला, आम्ही 100 दिवसात इथे रोजगार निर्माण करू. विचारा त्यांना रोजगार कुठे आहे? 100 दिवस संपले साहेब, 100 महिने संपत आले, अजूनपर्यंत रोजगार नाही, अजूनपर्यंत रोजगार नाही. आमचे लिंगायत वगैरे आहेत इकडे, जिथे पाचल रायपटनच्या पुढचा भाग, मी अनेक भाषणामध्ये उदाहरण देतो कारण का मी स्वतः तिकडे गेलेलो आहे. घराची घरं कुलपं लागलेली आहेत. आपण ओणीच्या आतमध्ये जातो ना, एकदम टोकावर गेलं तर तो पाचल परिसर येतो. ओसाड पडलेली गावं, कोण कुठे गेलंय माहीत नाही, आई वडील कुठे आहे माहीत नाही, मुलगा घरातून कुठे गेलेला माहीत नाही, ओसाड पडलेली गावं. मी बोललो या गावांना आपल्या या घरांना कुलपं कशाला, बाहेरून कुलपं नाही साहेब. गेली मुलं, लोक गावं सोडून गेली. ज्या मुलांना शेतात उतरायचं नव्हतं, त्यांना नोकरी करायची होती. जे प्रमोद जटार साहेब म्हणत होते ना
ते काय गमतीत म्हणत नव्हते. लग्न करायचं होतं, संसार वाढवायचा होता, आपलं काहीतरी माझं स्वतःचं बँक बॅलन्स असावं असं ज्या मुलांना वाटत होते ना, ते सगळी गावं सोडून गेली. कसं घर सांभाळायचं? आई वडिलांचं वय होतंय, लग्न करायचंय, लग्न झाल्यानंतर मुलांना सांभाळायचं आहे. आता शेतीमध्ये चला शेती हवी, निसर्ग हवा. कोण म्हणतंय? पहिली लात मारणारे आम्ही होतो, आम्ही मारली असती लात. पण काय झालं त्याच्यानंतर? आज दाखवण्यासारखं राजापूरमध्ये काहीच नाही. आज राजापूरमध्ये तसं काहीच नाही. रवी, हे सगळं बोललं पाहिजे. तुम्ही लोकांमध्ये लोकांचं मत हे लोकांना कळलं पाहिजे. आपल्याला तसंच ओसाड ठेवलं. बाजूला सिंधुदुर्ग आहे, बाजूला तालुका कुठला आहे तर कणकवली तालुका आहे. साहेबांचा जन्म तालुका, साहेबांचा जन्म त्या तालुक्यात झाला. ह्या दोन तालुक्यांमध्ये फरक बघा किती आहे. एक कारखाना या मतदारसंघात येऊ शकला नाही. तिकडे महिला उद्योग भवनच्या नावावर माझी आई 300 बचत गटांना घेऊन तिकडे त्यांना रोजगार देते. माती तीच आहे, लोक तीच आहेत, मग फरक कुठे आहे? विचारांमध्ये. आपण इथे कोणाला साथ दिली? राजन साळवी, विनायक राऊत, काहीच नाही दिलं आपल्याला. आज बघा, विनायक राऊतला 10-15 लोकांसमोर मीटिंग करावी लागते. फक्त राजापूरमध्ये नाही, चिपळूणमध्ये 2 दिवसापूर्वी होते, तिथे 18 लोकांना घेऊन मीटिंग केली. 18 लोकांना. ही का परिस्थिती आली? ही आपण परिस्थिती आपण स्वतःहून ओढून घेतली. मी जास्त बोलणार नाही, मला पाडलं हरकत नाही. पण आता 2024ला जो खासदार बनेल आणि तो जी सेवा करेल ह्या मतदारसंघाची, जी रुबाबात केली पाहिजे, लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दिल्लीला कळला पाहिजे. खासदार बघून कळला पाहिजे की हा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार आहे. नाही तर आताचा खासदार पार्लमेंटच्या बाहेर उभा राहिला काय आणि गच्चीवर उभा राहिला काय कोणी ओळखत नाही, कोणी ओळखत नाही. वॉचमॅनला पण सांगायला लागतं, वा खासदार आहे ना, आतमध्ये पाठवा. ज्यांची महाराष्ट्राला ओळख नाही. महाराष्ट्राला ओळख काय? राणेंचे विरोधक, ही यांची ओळख, ही यांची ओळख. असे विरोधक, ही अशी लोक जर आपल्याला सातत्याने आपल्या कोकणामध्ये जर घुसखोरी करणार असतील, उद्योगधंद्यांना लात मारणार असतील, आणणार काय? मी एका पत्रकारालाच इथे कुठेतरी बाईट दिली होती, तेव्हा जेव्हा रिफायनरी गेली आपल्या हातातून, ती येणार कधी, येईल का नाही ते आता राणे साहेबांवर आहे. म्हणून राणे साहेबांसारखा कोणतरी वजनदार माणूस तिकडे जर दिल्लीमध्ये असेल, ही सगळी कामं आपण हक्कानी सांगू शकतो. साहेब आम्हाला प्रकल्प पाहिजे, साहेब आम्हाला आता रोजगार पाहिजे. आमची इकडे मुलं जाणार कुठे? मुली शिकून जाणार कुठे? म्हणून कोणतरी रुबाबदार, अहो हे लेचे पेचे सोडून द्यावं. हे आता हरल्यानंतर 2 पेट्या यांना मी मोफत देतो. हे लोकांना दुसरं काय काम नाही. पेटी वाजवणारे पण चांगले असतात, पण खासदारांनी खासदाराचंच काम करावं. एक सांगण्यासारखं काम या राजापूरमध्ये झालेलं नाही. म्हणून मनाला वाईट वाटतं. या 5 वर्षामध्ये साहेब हा टोल ज्याचा उल्लेख आता मला वाटतं कोणीतरी केला, जटार साहेबांनी केला. कुठला तो टोल, काय नाव? हातिवलेचा टोल. साहेब सर्वपक्षीय आंदोलन झालं. आपल्याला अनेकांना माहीत नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो. हातिवले टोलसाठी टोल सुरू होणार होता, आम्ही तिकडे उभं राहिलो. आम्ही सत्तेमध्ये उभे राहिलो. काँग्रेस होती, शिवसेना होती, सगळे पक्ष होते, मनसे होती. मनसे आली, गाडीत टाकलं, पोलीस घेऊन गेले. आम्ही आलो, टोल चालू होणार नाही म्हणजे नाही. स्थानिक खासदार नव्हते, स्थानिक आमदार नव्हते, उभाटा गट नव्हता. का नव्हते? आम्ही आमच्या लोकांसाठी उभं होतो की आमच्या लोकांवर उगाच टोल लावू नका, ह्याच्यासाठी आम्ही तिकडे उभं होतो. पण स्थानिक खासदार आमदार दोन्ही नव्हते. आम्ही राणे साहेबांना फोन केला, साहेब केंद्रीय मंत्री साहेब इकडे टोल सुरू होत आहे, लोकांवर अन्याय होतोय, इथे टोल सुरू होता कामा नाही. साहेबांनी 15 मिनिटात अधिकाऱ्यांना आणि गडकरी साहेबांना सांगून आम्ही अर्ध्या तासाच्या आत त्या अधिकाऱ्यांना परत पाठवले. ही राणे साहेबांची ताकद, ही भारतीय जनता पक्षाची ताकद. अशी किती उदाहरणं आपल्याला सांगू. अहो वाटोळा लावायला काहीच जात नाही, काहीतरी निर्माण करायला वेळ लागतो. इथे रायपाटणचं ब्रिज अनेक वर्षांपासून होत नव्हतं. आमचे प्रसाद वगैरे सगळे उभे आहेत. नाही ते नंतर बघू. आता 70 वर्षापासून
आमचं सरकार होतं तेव्हा मला वाटतं दादा पाटील साहेब, चंद्रकांत दादा पाटील साहेब, तेव्हा ते PW मिनिस्टर होते. एका झटक्यात त्यांनी ते काम केलं. आज ते ब्रिज उभं राहिलं, ब्रिज पूर्ण. अशी असंख्य कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे, ज्याचा उल्लेख आता मला वाटतं जटार साहेबांनी केला. एवढी सगळी करोडोची कामं आम्ही आणतो. नको त्या खासदाराला दिल्लीला पाठवू नका. 5 वर्ष फुकट गेली. हा काय सिनेमा नाही आहे की एक सिनेमा आपटला की लगेच पुढच्या शुक्रवारी दुसरा सिनेमा आला. आपली 5 वर्ष गेलीच समजा. आणि 5 वर्ष गेली, एक खासदार निवडून गेला, एक 5-5 वर्ष असे खासदार निवडून गेले. आपली एक पिढी म्हणजे 10 वर्ष फुकट गेले. निलेश राणे पडला काही हरकत नाही, पण इकडची पिढी हरता कामा नाही, इकडची मुलं हरता कामा नाही, त्यांचा मनोबल कुठे खसता कामा नाही. म्हणून पोटतिडकीने बोलतोय. ही सगळी लोक, ह्यांचं कोणच इकडे नोकरीला लागणार नाही. राणे साहेबांना महाराष्ट्र काय देश ओळखायला लागला. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते केंद्रामध्ये मंत्री आहेत, त्यांच्या वयाच्या 70च्या वरती गेलेले आहेत. त्यांना मिळवण्यासारखं काही नाही. पण ते नेहमी सांगतात, निलेश या मातीने मला इथपर्यंत पोचवलं. एवढी पदं, 10पेक्षा जास्त पदं जी दिली ती माझ्या कोकणाच्या मातीने दिली. आणि म्हणून त्यांची परतफेड करण्यासाठी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी ती संधी माझ्या कोकणाच्या लोकांसाठी वापरीन. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, गेली वेळ 10 वर्ष काय हरकत नाही. आता त्यांच्याकडे ना उद्धव ठाकरेकडे काय सांगण्यासारखं आहे, ना विनायक राऊतांकडे काय सांगण्यासारखं आहे, ना आता इकडे राजन साळवीकडे काय सांगण्यासारखं आहे. इकडची जी जनता आहे, मी हात जोडून त्यांना विनंती करण्यासाठी इथे उभा आहे. मी 2च मिनिटात माझं मनोगत संपवतोय. वेळ जर एकदा परत निघून गेली, ही 5-5 वर्ष निघून गेली, मग डोक्यावर हात लावून काही उपयोग नसतो. मग काही उपयोग नसतो. आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल, माता भगिनींना इकडेच बचत गटाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षम व्हायचं असेल तर हीच संधी आहे. देशामध्ये तर मोदी साहेब जिंकणार आहेत, पण त्या जिंकणाऱ्या यादीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जर नसेल तो असणारच, पण जर नसेल तर हे नुकसान तुमचं आणि आमचं आहे. लक्षात ठेवा. विनायकरावचं काहीच जात नाही, राजन साळवीचं काहीच जात नाही. त्यांनी आपापली पोटं भरलेली आहेत, त्यांची घरं झालेली आहेत, त्यांची मुलं नोकरीवर आणि धंद्यावर लागलेली आहेत. त्यांचं काहीच जाणार नाही. जाणार तुमचं आणि आमचं. लक्षात ठेवा. म्हणून हात जोडून विनंती करतो, एक असा उमेदवार दिल्लीला पाठवा जी ओळख दाखवायची गरज पडत नाही. उभा राहिला तर मतदारसंघातून हा राणे साहेबांचा मतदारसंघ आहे, इकडे हा रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे हे सांगणारा असा एक व्यक्ती तिकडे केंद्रामध्ये पाठवा. एवढंच सांगतो. आपण सगळे मोठ्या संख्येने कमीत कमी वेळेमध्ये इथे आलात. परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.